चलो नमस्कार. एनटीपीसीच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत बोथ फॉर ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी. काल आपल्या 10+2च्याच म्हणजे अंडर ग्रॅज्युएटसाठी व्हॅकन्सीज आलेल्या आहेत. आता मेन जे प्रॉब्लेम स्टेटमेंट उभं राहील सगळ्यांसमोर फॉर्म फिलिंगवाला आहे ना. सो फॉर्म फिलिंगचा जो मुद्दा आहे तो तुमच्यासाठी आपण सोपा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली एनटीपीसीचा फॉर्म बोथ फॉर ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट फॉर्म कसा भरायचा. बेसिकली बघा, दोन्ही पोस्ट वेगवेगळ्या आहेत. तुमच्या अंडर ग्रॅज्युएटच्या आणि ग्रॅज्युएटच्या पोस्ट वेगळ्या आहेत. पण त्याला स्टार्टिंगला तुम्हाला तुम्ही जर फ्रेशर असाल, ठीक आहे, जर एखादा कॅन्डिडेट किंवा एखादा स्टुडंट नव्याने फॉर्म भरतोय, पहिल्यांदा रेल्वेचा फॉर्म भरतोय, तर तुम्हाला त्यासाठी एक अकाउंट क्रिएट करायला लागणार आहे. अकाउंट क्रिएशनमध्ये बेसिक डिटेल्स तुमच्याकडून विचारले जातील. तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ आहे ना, एक्सेट्रा एक्सेट्रा. छोट्या तुम्हाला त्या फॉर्ममध्ये सांगतो मी काय काय असणार आहे, ठीक आहे. आता हा जो फॉर्म मी तुम्हाला फिल करून दाखवतोय हा तुम्हाला स्पेसिफिकली ग्रॅज्युएट पोस्टसाठी आहे. सेम फॉर्म तुम्हाला भरायचा आहे 12th साठी, 10+2 साठी. तिथं गोंधळून जाण्याची काही गरज नाहीये, ठीक आहे. सेमच इंटरफेस आहे, फक्त जे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही इकडे अपलोड करणार आहात तिथे तुमचं 12th स्टँडर्डचे जे काही डिटेल्स आहेत ते अपलोड करणार आहात, ठीक आहे. बाकीचा सगळा इंटरफेस सेम आहे. तुमची फोटोची साईज, तुमची सिग्नेचरची साईज, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी सेम आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता खूप सारे विद्यार्थी असतील की दोन्ही याच्यासाठी फॉर्म भरू इच्छिता. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की दोन्हींचा इंटरफेस सेम आहे. फक्त एक मेजर चेंज जो येतो तो आहे तुमचा डिग्रीचा आणि तुमचा 10+2 म्हणजे 12वीचा, ठीक आहे. आता बघूया. आता हे आहे तुमचं अकाउंट क्रिएशन वाला प्रोसेस है ना. आता हा जो पार्ट आहे बघा, ज्या मुलांनी याच्यापूर्वी कधी एएलपी साठी फॉर्म भरलेला असेल किंवा बाकीच्या रेल्वेची जी पण एक्झाम झाली त्यावेळेस तुमचं जर अकाउंट क्रिएटेड असेल तर तुम्हाला डिरेक्टली इथे जर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस तुम्हाला इथे डिरेक्टली एक अप्लायचं बटन येईल. ह्या इथं अप्लायचं बटन येईल, ठीक आहे. हे रेड कलर मध्ये जे अप्लायचं बटन येते. आता ह्यावेळेस मी का म्हणतोय की इंटरफेस बदललाय, कारण की ह्यावेळेस अप्लायचं बटन वरती आलंय. जनरली ज्यावेळेस तुमची फॉर्मची लिंक येते तिथं येतं अप्लाय असं काहीतरी लिहून आहे त्याच्यावरती आणि तिथंच तुम्ही क्लिक करून भरू शकता. पण इथे वरती दिलंय यावेळेस, ठीक आहे. आता बघू आपण ज्या मुलांनी पहिल्यांदा ज्यांना फॉर्म भरायचा त्या मुलांसाठी आपल्याला अकाउंट कसं क्रिएट करता येईल, ठीक आहे. बघा याच्यामध्ये काही बेसिक डिटेल्स आहेत त्या बघून घेऊ आपण एकदा. बघा, नॅशनॅलिटी, कंट्री ऑफ नॅशनॅलिटी टाकायची तुम्ही, इंडियन इथे, ठीक आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं फुल नेम है ना, जे तुमचं 10वीच्या मार्कशीट वरती आहे है ना. जर तुम्ही तुमचं नाव सपोज आपल्या आई वडिलांनी एक वेगळं नाव ठेवलेलं आहे आणि भविष्यात जर तुम्ही ते नाव बदललेलं असावं काही कारणास्तव, तर मग ते तुम्ही इथं येस किंवा नो करू शकता. डेट ऑफ बर्थ बघा, डेट ऑफ बर्थ तुम्हाला पहिल्यांदा डे, मंथ आणि इयर ह्यानुसार अगेन जी डेट ऑफ बर्थ तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती आहे तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे पण मेन्शन करणं आहे. सिलेक्ट जेंडर, मेल किंवा फिमेल आणि फादर्स नेम, ठीक आहे. इकडे ऍज इट इज तो डेटा इकडून घ्यायचा आहे आणि इकडे टाईप करायचा आहे, ना की कंट्रोल-C कंट्रोल-V. कॉपी पेस्ट होत नाही डेटा इकडे, ठीक आहे. जिथे जिथे तुम्हाला स्टार दिसतोय त्याचा अर्थ असा आहे की ती जी जागा आहे किंवा तो जो तुम्हाला प्लॉट दिलेला आहे तो तुम्हाला रिक्वायर्ड आहे, तो तुम्हाला एनी हाऊ भरणंच आहे, ठीक आहे. चलो आपण नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह ऑन करू, ठीक आहे. आता ही त्या अकाउंटचं जे पेज आहे जे क्रिएट करतो त्याचा एक अर्धा भाग आहे. पुढच्या भागात आपण बाकीच्या गोष्टी बघूयात. आता बघा इथं आधार व्हेरिफिकेशन म्हणून म्हटलंय. तुम्हाला काय म्हटलंय रे? आधार व्हेरिफिकेशन. मग इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, ठीक आहे. नंतर ज्यावेळेस तुम्ही नंबर टाकणार त्यावेळेस व्हेरीफाय युजिंग आधार, ठीक आहे. व्हेरीफाय युजिंग आधार म्हणजे काय? ज्या वेळेस तुम्ही आधार व्हेरीफाय कराल त्यावेळेस तुम्हाला जो तुमचा नंबर आहे ज्याच्यावरती तुम्हाला बाकीच्या इन फ्युचर जे पण तुमचे कम्युनिकेशन होतील म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आणि रेल्वेमध्ये ते सगळे तुम्हाला एक तर मेल आयडी वरती येतात आणि एक टेक्स्ट मेसेज मध्ये येतो. सो ते पण इम्पॉर्टंट आहे की तुमचं आधार जे आहे ते तुमच्या नंबरला लिंक असलं पाहिजे. आता काही स्टुडंट असतील की ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, मग त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे आय डू नॉट हॅव आधार कार्ड, ठीक आहे. इथपर्यंत आहे की सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. नंतर आपण येऊ कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये, है ना. कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये बघा त्यांनी इथं स्ट्रिक्टली मेन्शन केलं आहे एंटर युअर व्हॅलिड ईमेल ऍड्रेस अँड ऍक्टिव्ह मोबाईल नंबर. मी तर म्हणेल फॉर्म भरण्याची घाई करण्याआधी तुम्ही ज्या पण रिक्वायर्ड गोष्टी, आजची ही व्हिडिओ प्रॉपर नॉर्मल स्पीडमध्ये बघा, ना की 2x किंवा 1.25 ह्या स्पीडने बघू नका, ठीक आहे. यांचं म्हणणं असं आहे की एकदा तुमचा फॉर्म चुकला की मग झालं, संपलं तिथं, है ना. हा जो क्रिएशन वाला जो पार्ट आहे, जो अकाउंट क्रिएशन वाला आहे, ठीक आहे, इथं तुम्ही भविष्यात काही चेंजेस करू शकत नाही, ठीक आहे. आता बघा जे मुलं याच्या आधी ज्यांनी रेल्वेची एक्झाम दिलेली आहे त्यांना बघा एक फॉर्म करेक्शनसाठी लिंक येते, है ना. आता ह्यावेळेस येईल नाही येईल तो भाग वेगळा, पण त्यांचं म्हणणं असं आहे की जी माहिती तुम्ही ह्या तुमचा पहिला जो पार्ट आहे अकाउंट क्रिएट करण्यासाठी ती जी माहिती यामध्ये भरणार
त्यात तुम्ही याच्यात काही चेंजेस भविष्यात करू शकत नाही, ती माहिती फुल अँड फायनल. मग सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा रिझल्ट आलाय पण माहिती कुठेतरी चुकलेली आहे, तिथं पण तुम्हाला थोडासा डिफिकल्टीज फेस करायला लागतील. म्हणून माझं परत एक म्हणणं आहे, अशी सगळ्या मुलांना रिक्वेस्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने बघा आणि थोडासा वेळ देऊन हा फॉर्म भरा. ठीक आहे. आणि मग त्याच्यासाठी एक व्हॅलिड ईमेल ॲड्रेस बनवून घ्या. नसेल कुणाकडे ईमेल ॲड्रेस बनवून घ्या. खूपदा असं होतं की आपण कॉलेजच्या टायमिंगमध्ये ईमेल ॲड्रेस बनवलेला असतो, प्रोजेक्ट सबमिशन, युनिव्हर्सिटीचा लॉग इन आयडी पासवर्ड आहे ना, त्यावेळेस मग आपण जो युजर आयडी पासवर्ड विसरून गेलेला असतो. मग त्याच्यावरती एक बेस्ट ऑप्शन असं की एक प्रॉपर मेल आयडी बनवा आणि मेल आयडीचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो सेव्ह करून ठेवा. हे अकाउंट ज्यावेळेस आपण फायनल क्रिएट करणार आहे त्यावेळेस पण तुमच्याकडे एक युजर आयडी आणि पासवर्ड येईल, तो पण सेव्ह करून ठेवा. मेजर जनता चूक हीच करते की पासवर्ड आणि युजर आयडी आपण विसरून जातो, मग फॉरगॉट पासवर्ड आणि मग आठवलं तर ठीक, नंतर मग अकाउंट चालतंय नाही चालतंय. या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून फक्त एकच आहे की फॉर्म नीट भरा, बाकीच्या सगळ्या गोष्टी सॉर्टेड होतील. मेल आयडी टाकलाय तुम्ही, तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे ना, इथं पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड येईल है ना, कॅप्चा कोड टाकायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा कॅप्चा कोड टाकला आणि तो चुकला तर मग इथं तुम्हाला रिफ्रेशचं पण बटन आहे, तो टाकायचा आहे. पासवर्ड जो इकडे टाईप केला तो इकडे कन्फर्म करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकणार त्यावेळेस इथं एक बटन येतं जनरेट ईमेल ओटीपी आणि जनरेट मोबाईल ओटीपी. ठीक आहे. आता बघा बऱ्याचदा असं होतं की मेल आयडीचा आणि मोबाईलचा ओटीपी सेम येऊन जातो, पण ह्या केसमध्ये यांचा ईमेल आयडीचा जो ओटीपी आहे तो वेगळा येणार आहे आणि जनरेट मोबाईल ओटीपी नंबरवरती जो ओटीपी येणार आहे तो वेगळा येणार आहे. ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या फक्त पुढे फॉरवर्ड करून द्यायच्या. त्या कशा बघू आपण. ठीक आहे. त्या कशा बघू आपण. इथं बघा प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटचं एक ऑप्शन येतं तुमच्याकडे, प्रिव्ह्यू आणि क्रिएट अकाउंट. मग ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी भरणार आहात त्याच्यानंतर तुमचं एक अकाउंट बनलं जाईल रेल्वेच्या सर्व्हरमध्ये, ते दिसणार आहे तुमचं असं. आता बघा एक ज्यावेळेस तुम्ही पुढे सबमिट करणार ना सगळ्या गोष्टी त्यावेळेस तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन, जो पण तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो है ना, डिटेल्स ॲज पर युअर मॅट्रिक्युलेशन, डिटेल्स ॲज पर युअर आधार कार्ड, आय होल्ड. मी इथं एक ब्लॉक येतो, एक चेक बॉक्स येतो, तुम्हाला टिक करायचा आहे. आय होल्डर ऑफ आधार नंबर हिअर बाय व्हॉलंटरीली गिव्ह माय कन्सेंट टू RRB टू ऑब्टेन अँड यूज माय आधार नंबर. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस मी टिक करतोय त्यावेळेस त्यांना मी परमिशन देतोय की माझ्या सगळ्या डिटेल्स ह्या तुम्ही क्रॉस चेक करून घ्या, व्हेरीफाय करा आणि पुढे चालल्या जा. ठीक आहे. बघा आता हे आधार व्हेरिफिकेशन तुमचं झालंय. ज्यावेळेस हे बघा इथं ब्लू कलरमध्ये होतं है ना, पर्पल कलर जो पण असेल तो, आणि आता हे झालंय तुमचं ग्रीन कलरमध्ये. ओटीपी पाठवलाय, ओटीपी तुम्ही इथं एंटर करायचा आहे, पासवर्ड टाकलाय, पासवर्ड कन्फर्म केलाय है ना. मग ज्यावेळेस तुमचं हे सगळं होऊन येईल त्यावेळेस तुमच्याकडे हे अकाउंट बनून असं येईल ज्यामध्ये तुमची कंट्री ऑफ नॅशनॅलिटी, तुमचं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर एक्सेट्रा सगळ्या डिटेल्स तुमचे येईल आणि इथं तुम्हाला फक्त क्रिएट अन अकाउंट. जर लास्ट स्टेपला तुम्हाला असं वाटलं की माझं काहीतरी राहिलंय, चुकलंय, मला परत एकदा क्रॉस चेक कर, इथं एडिट ऑप्शन आहे. पण ज्यावेळेस तुम्ही क्रिएट अन अकाउंट हे फायनल बटन दाबाल त्याच्यानंतर तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. आता मेन मुद्द्याची गोष्ट आपल्याकडे फॉर्म, आता इथून फॉर्म भरणं सुरू होतं आपलं. मग तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल, साइन इन टू युअर अकाउंट. तुमचा जो पण युजर आयडी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही नंबर टाकलाय, तुमचा काही वेगळा युजर आयडी, जनरली फोन नंबर येतो तुमचा, पासवर्ड, कॅप्चा कोड आणि लॉग इन करायचं. मग लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढे अशी माहिती येते. आता ही माहिती पण जनरली आपण स्किप करतो, पण तुमच्या सोयीसाठी मी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. इथला ह्या इंटरफेसमध्ये लिंक युअर अकाउंट विथ डिजी लॉकर है ना. मग तुमचं अकाउंट फॉर एक्झाम्पल आता खूप म्हणजे मेजर जनतेचं जे डिजी लॉकर, जिथं आपण आपले जे डॉक्युमेंट्स आहेत सॉफ्ट कॉपीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, ते तुम्ही इथं करू शकता. हे एक ऑप्शन त्यांनी नवीन आणलंय. आता याच्यामध्ये बघू, याच्यामध्ये ते काय म्हणताय, रीड ऑल द इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द नोटिफिकेशन केअरफुली बिफोर फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन टू प्रिव्हेंट मिस्टेक है ना. मी पण तेच सांगतोय आणि त्यांचं पण तेच म्हणणे. मग ज्यावेळेस तुम्ही हा सगळा मॅटर ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्हाला एक समरी अशी निघून येईल की ज्यावेळेस तुम्ही सगळं जे भरणार आहात ते फक्त काळजीपूर्वक भरा. मीडियम ऑफ एक्झामिनेशन तुमची 13 रिजनल लँग्वेजेस मध्ये असणार आहे, त्यामध्ये तुमची हिंदी, इंग्लिश आणि प्लस तुमची मराठी असणार आहे. ठीक आहे. मग ऑप्शन असतं आपल्याकडे, जनरली जनता इंग्लिश तर करतेच करते पण रिजनल लँग्वेज मध्ये पण असतो, सो आपल्याकडे मराठी सुद्धा आहे है ना. एक्झामिनेशन फी पेमेंट शुड बी कम्प्लिटेड बिफोर क्लोजिंग टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फॉर्मचे जो एक्झामिनेशन फी आहे ती जी तुमची लास्ट जी डेट आहे त्याच्या आधी भरून टाका, म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि ते रेल्वेवाले पण मोकळे. ठीक आहे. बाकी फायनल सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन विल हॅपन ओनली आफ्टर कन्फर्मेशन ऑफ फी पेमेंट. ठीक आहे. ऍप्लिकंट्स विल रिसीव्ह कन्फर्मेशन ऑन सक्सेसफुल सबमिशन एक्सेट्रा. ठीक आहे. मग हे ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस फक्त ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करून पुढे चाललं जायचंय. काय करायचंय? पुढे चाललं जायचंय.
ठीक आहे. आता बघा, जसं की हा जो फॉर्म ज्यावेळेस मी भरत होतो त्यावेळेस आपल्या 10+2च्या व्हेकन्सीज आलेल्या नव्हत्या. आता तुमच्या समोर याच्यामध्ये वेगळं काय दिसणार आहे? ठीक आहे, तुमच्या समोर याच्यामध्ये जसं यामध्ये ना एक पॅरामेडिकलची पोझिशन होती आणि इथं तुमच्या ग्रॅज्युएटसाठी व्हेकन्सीज होत्या. आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाल रे, त्यावेळेस तुमच्या समोर ना ही जी एनटीपीसी वाली जी हा जो ब्लॉक आहे, हा जो ब्लॉक हा इथं शिफ्ट होईल आणि इथे तुमचा 10+2 वाला ब्लॉक दिसून येईल तुम्हाला. इथं काय येईल? 10+2 वाली व्हेकन्सीज आहे ती तुम्हाला इथं तुमच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. मग आता हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, हा फॉर्म मी तुम्हाला फॉर एनटीपीसी भरून दाखवतोय. सेम फॉर्म तुम्हाला 10+2 साठी भरायचा, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट साठी. फॉर एक्झाम्पल आता बघा इथं काय दिलंय रे, ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट. आता इथं काय टाकणार तुम्ही? आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय एनी आरआरबी और एनी आरआरसी. इथे चेक बॉक्स मारायचा. याचं मिनिंग काय की तुम्ही त्या पर्टिक्युलर कमिशन तर्फे बँड तर नाही आहात ना. मग कधी कधी असं होते तुम्ही एखाद्या असं काही काम केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कमिशनने बॅन करून टाकलंय, म्हणजे एक्झाम देण्यासाठी तुम्हाला परमिशन येतं. सो इथं तुम्ही ज्यावेळेस टिक कराल त्यावेळेस त्याचं म्हणणं असं आहे की मला ह्या कमिशनने कधीही एक्झाममधून बॅन केलेलं नाही, मी इथे ऍप्लिकेबल आहे. सो तुम्ही हे टिक करायचे आणि नेक्स्ट म्हणायचं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट म्हणाल त्यावेळेस तुमच्या समोर ना इथं सगळे झोन्स खुलून येतील. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट द आरआरबी फॉर विच यू विश टू अप्लाय, म्हणजे आज तुम्ही याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट याच्यावरती ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर हे सगळे झोन्स, जेवढे पण झोन्स म्हणजे प्रत्येक झोनने आपापल्या व्हेकन्सी त्यांच्याकडे दिलेल्या असतात. जसे आपल्या बँकिंगमध्ये बँका असतात, आपापल्या रिक्रुटमेंट देतात प्रत्येक झोननी. मग आता कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत त्याच्यावरती जात नाही आपण, ते एक स्पेशल नोटिफिकेशन आहे ना, त्याच्या पण व्हिडिओज खूप सारे आहेत, ते एकदा बघून घ्या कोणत्या नोटिफिकेशन म्हणून तुम्हाला प्रॉपर अप्लाय करायचे एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, आपल्याकडे सिकंदराबाद, मुंबई आणि बिलासपूर वाला झोन येतो बेसिकली, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर स्पेसिफिक पोस्टिंग पाहिजे असेल. प्लस एक मुद्दा असा येतो, पटकन घेऊन टाकतो मी तो, की फक्त ज्या झोनमध्ये खूप जास्त व्हेकन्सीज म्हणजे तिकडं माझं सिलेक्शन होईल हा मुद्दा ठेवू नका, कारण जसा तुम्ही विचार करताय सगळे लोक विचार करताय म्हणून तिकडे तुमचा कट ऑफ पण हाय जाण्याचे चान्सेस खूप आहे. सो तुमच्या हिशोबाने जो तुम्हाला सूट होतोय है ना, आपलं काम काय फक्त प्रामाणिकपणे पेपर देणे आणि एक प्रॉपर रिझल्ट आणणे एवढंच काम आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही झोन सिलेक्ट केलाय. ठीक आहे, झोन सिलेक्ट करून झाल्यानंतर आता येतो मेन फॉर्म भरण्याची प्रोसेस, ज्याच्यामध्ये तुमचे जनरल इन्स्ट्रक्शन, ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशन हिस्ट्री लास्टला येऊन जाते. ठीक आहे, आता याला आपण पटकन समजून घेऊ काय असतं. ठीक आहे, स्टार्टिंगला बघा तुमच्या पर्सनल डिटेल्स आहे. सेकंड स्टेजमध्ये आपल्याला अदर डिटेल्स भरायच्यात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अपलोड तुमची प्रोफाईल डॉक्युमेंट म्हणजे तिथं तुमचा फोटो, सिग्नेचर एक्सेट्रा, आणि नंतर तुमचा प्रेफरन्स आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट वाला ऑप्शन, म्हणजे ह्या लास्ट स्टेजला तुमचा फॉर्म दिसतो एक प्रिव्ह्यू, पेमेंटचं ऑप्शन येतं आणि लास्टला तुमच्याकडे तुमचा प्रॉपर जो फॉर्म आहे त्याचा एक पीडीएफ डाउनलोड होऊन जातं. ठीक आहे, बघा कंट्री ऑफ नॅशनॅलिटी, आता ह्या ज्या डिटेल्स आहेत इथं ऑलरेडी येऊन जातात. मग डिटेल्स कुठून येतील सर? जे अकाउंट तुम्ही स्टार्टिंगला बनवलंय, जसं कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इंडियन, ते जे तुम्ही स्टार्टिंगला बनवलं ते डेटा इथं घेतला जातो, नाव घेतलं जातं, जेंडर, मॅरिटल स्टेटस, चॉईस ऑफ एक्झाम तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं ह्या स्टेजला. इथं आता कम्युनिटी टाकायची तुमची जी पण आहे ती, डेट ऑफ बर्थ त्यांनी तिकडूनच घेतलं जे तुम्ही इन्फॉर्मेशन मध्ये आधी टाकलेलं आहे ना, फादर्स नेम पण घेतलं जातं, ईमेल ऍड्रेस पण घेतला जातो है ना. इथं तुम्हाला चेंजेस म्हणजे तुम्हाला मॅन्युअली काय काय भरायचंय, तुमचा रिलीजन, ठीक आहे, परमनंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन 1 आणि परमनंट व्हिजिबल मार्क आयडेंटिफिकेशन 2. आता हे काय म्हणजे अशा काही खुणा तुमच्या शरीरावरती ज्या मेडिकल टेस्टच्या वेळेस किंवा ज्या बघितल्या व्हिजिबल म्हणजे तुम्हाला डोळ्याने दिसतात. फॉर एक्झाम्पल माझ्या उजव्या हातावरती तीळ आहे, सो मी काय टाकणार की लाईक आय हॅव मोल ऑन माय राईट हँड, आणि माझ्या एका इथं वरती भुवईला आयब्रोपाशी थोडीशी एक खून आहे, सो तिथं मी टाकणार की आय हॅव स्कार मार्क ऑन माय राईट आय किंवा लेफ्ट आय, जे पण असेल ते इथं मी तसं मेन्शन करणार है ना. सांगण्याचं तात्पर्य असं की हे जोपर्यंत तुम्ही प्रॉपर भरणार नाही तोपर्यंत फॉर्म पुढे सेव्ह होणार नाही. तुमची मदर टंग टाकायची, मोबाईल नंबर, मदर्स नेम आणि एज ते आपोआप घेऊनच टाकल तिथून, जे तुम्ही अकाउंट जे क्रिएट केलंय तिथून त्या बाकीचे डिटेल्स येऊन जातील. चलो मुव्हिंग फॉरवर्ड, त्याच फॉर्मला पुढे कंटिन्यू करू आपण. कम्युनिटी डिटेल्स तुम्ही टाकलेत, ठीक आहे, नंतर पोस्टल ऍड्रेस टाका, तुमची स्टेट टाका, ऍड्रेस टाका, विलेज टाका, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड टाका. जर तुमचा हाच ऍड्रेस जर आधार कार्डला मॅच होत असेल तर तुमचा इथं टिक करा, टिक इफ परमनंट ऍड्रेस इज सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस है ना. पण काही काही लोक, फॉर एक्झाम्पल मी आहे, माझं प्रॉपर गाव नगर आहे पण मी औरंगाबादमध्ये आहे स्थायिक सध्याला प्रेझेंटली, मग मी त्यावेळेस ते दोन्ही जे ऍड्रेस ते वेगवेगळे टाकणार, पण त्यावेळेस तुम्ही इथं टिक करू नका. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या कॉलम मध्ये जो पण डेटा भरणार, इकडे ह्याच्यामध्ये जो पण डेटा भरणार, तुम्ही ज्यावेळेस इथं टिक कराल हाच डेटा ॲज इट इज इकडे कॉपी पेस्ट होऊन जाईल. ठीक आहे, सो हा टिक मारू नका जर तुम्ही असे आहात की तुमचा ऍड्रेस आधार कार्डवरचा वेगळा आहे आणि तुम्ही आता इथं फक्त अभ्यासासाठी जर आलेला आहात
आणि जे झोन अलॉटमेंट असतात ते पण याच्यावरून ठरेल तुमचं, है ना. जर एखाद्या ठिकाणी जर जागा ऑलरेडी फुल झाल्या तर मग तुम्हाला बाहेरचं झोन भेटलं जातं. पण जेणेकरून आता फॉर एक्झाम्पल तुम्ही औरंगाबाद आहे, सो तुमचा करंट ऍड्रेस तुम्ही औरंगाबादचा टाका आणि आधार कार्डचा ऍड्रेस जो काही आहे तो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, चलो मुव्हिंग फॉरवर्ड. आता याच्यामध्ये बघा पुढे तुम्ही टाकणार आहात एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स. ठीक आहे, येस किंवा नो करा. इथे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी PWBD म्हणतो आपण त्याला, येस किंवा नो करा. स्क्राईब डिटेल्स तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे, येस किंवा नो करा. EBC सर्टिफिकेट आहे का, येस केलं तर टाकायला लागेल, नो केलं तर पुढे फॉर्म चालले जाईल तुमचा. ठीक आहे, चलो नंतर आगे हे झालंय आपलं EBC सर्टिफिकेट झालंय. डिटेल्स ऑफ सर्व्हिंग रेल्वे ऍप्लिकंट. तर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही वैयक्तिक, तुम्ही जर वैयक्तिक कुठे याच्या आधी रेल्वेमध्ये नोकरी केलेली असेल तिथं येस किंवा नो. करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स है ना, नॉट ऍप्लिकेबल ठेवा शक्यतो. जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय आणि तुम्हाला जर तुम्ही जर टाकलंय प्रायव्हेट सेक्टर तर मग तुम्हाला एक NOC सर्टिफिकेट द्यायला लागतं की ज्यावेळेस रिझल्ट येईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्ही यांना बोलू त्यावेळेस तुम्हाला काही त्रास नसला पाहिजे, त्याला आपण NOC सर्टिफिकेट म्हणतो. बँक डिटेल्स इथं महत्वाचे आहेत. बँक डिटेल्स महत्वाचे आहे कारण की का, बँक डिटेल्स म्हणजे हा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही CBT 1 देऊन येणार, फॉर एक्झाम्पल 500 रुपये फॉर्म फी आहे, 500 रुपये. ज्यावेळेस तुम्ही CBT 1 देऊन येणार ना त्यावेळेस तुमच्या अकाउंटला, ज्यावेळेस तुम्ही CBT 1 देऊन येणार त्यावेळेस तुमच्या अकाउंटला 400 रुपये परत तुमच्या अकाउंटला येऊन जाणार. पण ते 400 रुपये कोणत्या अकाउंटला येऊन जाणार, जे अकाउंट डिटेल्स तुम्ही इथं प्रॉपर भराल, है ना, जे अकाउंट डिटेल्स तुम्ही इथं प्रॉपर भराल. अगेन मोस्ट ऑफ द स्टुडंट काय चुका करतात की बाबा सायबर कॅफेत जाऊन फॉर्म भरू. ठीक आहे, सायबर कॅफेत भरा तुम्ही, लाईक एक्सपिरियन्स नसतो, आपल्याला भीती वाटते, सायबर कॅफेत जाऊन भरा. पण बँक डिटेल्स टाकताना नक्की काळजी घ्या की तुमचेच बँक डिटेल्स इथं गेले पाहिजे, है ना. खूपदा असं होतं की मग लोक आपले बँक डिटेल्स टाकतात, मग तुमच्या अकाउंटला पैसे येण्याऐवजी त्यांच्या अकाउंटला चालले जातात, है ना. आणि त्यावेळेस विचार पण काय करतो, यार आले नाही सोडून देऊ. पण असं करू नका, जे 400 रुपये आहेत तेही तुमच्या अकाउंटला आले पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्ही बँक डिटेल्स टाका. ठीक आहे, चलो आता आय गेस पर्सनल डिटेल्स माझ्या कंप्लीट झाल्या आहेत भरून, ऑदर डिटेल्स भरून. आता येऊ आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरती. ठीक आहे, आता जर याच्यामध्ये काय आहे, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला देणंच आहे ना, 10वीचं सर्टिफिकेट देणंच आहे. अगेन याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक्झामचे मार्कशीट वेगळं आणि सर्टिफिकेट वेगळं, है ना. 2 सर्टिफिकेट येतात, 10वीला पण आणि 12वीला पण, है ना. त्याचं बघा त्या सर्टिफिकेटवरती लिहून येतं दिस इज टू सर्टिफाय दॅट. मग हा जो विद्यार्थी यांनी ह्या ज्या स्टेट बोर्डातून एवढे मार्क घेतले ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं, ना की मार्कचं तुमचं मार्कशीट. ठीक आहे, एवढी फक्त एक काळजी घ्या. ठीक आहे, आता बघा इथं मॅट्रिक्युलेशन SSLC, डेट ऑफ तुमचं जेव्हा डिक्लेअर झालाय त्याच्यावर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, स्टेट सिलेक्ट करायची आहे, डिस्ट्रिक्ट टाकायची आहे, बोर्ड टाकायचा आहे ना, आणि अपलोड व्हॅलिड मॅट्रिक्युलेशन SSLC सर्टिफिकेट. आणि तो जो आहे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून इथं प्रॉपर अपलोड करायचा आहे. ठीक आहे, काय करायचं आहे रे, तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे, चलो बघा अपलोड करताना ती जी साईज आहे तुमची 500 KB, तिची PDF तुम्ही अपलोड करणार आहात, स्पेसिफिक आहे इथं तुम्हाला PDF भरणे, ना की PNG किंवा JPG फॉर्मॅट. इमेज फॉर्मॅट म्हणजे नाही, प्रॉपर PDF अपलोड करायची स्कॅन करून आणि सेव्ह करायचे. आता जर साईज नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये साईज रिसाईज कशी करते त्याची लिंक देतो, है ना. आता ज्यावेळेस आपण रिसाईज करायला जातो ना, ऑनलाईन बघतो आपण शक्यतो, मग ऑनलाईनमध्ये खूप सारे पेड वेबसाईट आहेत. सो मी एक फ्रीवाली वेबसाईट निवडून काढली आहे की जेणेकरून तुम्हाला ते समजायला पण सोपं जाईल आणि फोटो रिसाईज कसा करायचा, त्याची साईज कशी कमी करायची, जर ऑलरेडी साईज कमी त्याला अपस्केल कसं करायचं, हे सगळं त्या वेबसाईटमध्ये एकाच वेबसाईटमध्ये आहे. सो तो मुद्दा तुमचा सॉर्टेड राहील. मी तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलवरती ज्यावेळेस मी मेसेज टाकल त्याच्यामध्ये पण देतो आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन ठेवतो. ठीक आहे, मग ज्यावेळेस मी अपलोड केलंय सर्टिफिकेट ते तुम्हाला इथं येऊन जाईल. प्लस आता तुम्हाला वेगळं डॉक्युमेंट अपलोड करायचे, फॉर एक्झाम्पल NTPC साठी डिग्रीवाल्यांसाठी तर डिग्री सर्टिफिकेट इथं अपलोड करायला लागेल. 12वी पास जे मुलं आहेत त्यांना 12वीचं डॉक्युमेंट इथं अपलोड करायला लागेल. ह्या इथं कोपऱ्याला एक ऍड बटन आहे, ज्यावेळेस तुम्ही ते ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोव्हिजन केलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या त्या हिशोबाने अपलोड करा. इथं क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस क्वालिफिकेशनवर येऊ त्यावेळेस इथं सगळे क्वालिफिकेशन येऊन जातील, है ना. मॅट्रिक्युलेशन येऊन जाईल, 10+2 येऊन जाईल, डिग्रीवाली पण ऑप्शन्स येऊन जातील. ठीक आहे, सिलेक्ट करायचं. नंतर आता येतोय आपण डिटेल्स वरती, आपल्या डिटेल्स भरायच्यात आपल्याला, है ना. आपल्या डिटेल्स भरायच्या, फोटोची साईज वगैरे आहे ना, यात खूप जास्त वेळ जातो मुलांचा. त्यांनी इथं मेन्शन काय केलेलं आहे, फोटोची जी साईज आहे तुमची 30 to 70 KB याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे, मग आता जी पण साईज दिलेली आहे ज्यावेळेस तुम्ही तो फॉर्म भरायला जाल त्यावेळेस ट्राय करा
ज्यावेळेस तुम्ही फॉर्म अपलोड करणार आहात, आता मोस्ट ऑफ द टाइम आपण खूप सारे फॉर्म IBPS साठी SSC साठी भरलेले आहेत, तो ती साईज रिक्वायर्ड डिफॉल्ट तीच असणार आहे. फक्त नवीन जो विद्यार्थी आहे ज्याला नवीन फॉर्म भरायचा त्याने फक्त तेवढी काळजी घ्यायची, जी पण साईज प्रिस्क्राईब्ड आहे याच्यामध्ये त्या साईजनुसारच तुमचा फोटो आणि सिग्नेचर. जर तुम्ही साईज कमी नाही केली ना तर ते इथं ना लिहून येतं, लाईक रेड एक सेंटेन्स, लाल कलरमध्ये एक सेंटेन्स येऊन जातं की याची साईज जी आम्ही तुम्हाला डिस्क्राईब करून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे, सो फॉर्म सेव्ह नाही होत. ठीक आहे, मग सगळं झालंय, सिग्नेचर झाली आहे, पुढे गेला तुम्ही ना, सगळं झालंय, सिग्नेचर पण तुम्ही त्याच जो काही प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये गेले, तुम्ही पुढे गेले. ठीक आहे, मग इथं ज्यावेळेस बघा याच्यामध्ये ना एक ऑप्शन येतं सॅम्पल ऑफ फ्यू रिजेक्टेड फोटोज, है ना. जर फोटो चांगला नाहीये, फोटोची क्लॅरिटी पण, आणि हे पण लक्षात ठेवा की क्लिअर फोटो अपलोड करा प्लीज, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, क्लिअर फोटो अपलोड करा. लास्टला जे फॉर्म रिजेक्टेडचे जे रिझन देतात ना खूप क्रिटिकल असतात रे, की मग सिग्नेचर ब्लरी होती, दिसत नव्हती सिग्नेचर, पुसट सिग्नेचर अपलोड केलेली होती, फोटोत कॅन्डिडेट आयडेंटिफाय होत नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी ना नका करू, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. सॅम्पल ऑफ फ्यू रिजेक्टेड, मग फोटो काढताना पण चष्मा डोळ्यावरती लावून, थोडीशी केस पुढे है ना, टोपी घातलेली आहे ना, याच्यावरती डोक्यावरती चष्मा आहे, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा है ना. थोडासा प्रॉपर प्रोफेशनल फोटोग्राफर कडून एक फोटो काढून घ्या. ठीक आहे, नवीन मुलांसाठी सांगतोय मी, सिग्नेचरसाठी ज्यावेळेस तुम्ही सिग्नेचर अपलोड करायला जाल त्यावेळेस तुम्हाला इथं विचारतील की ह्या हाईटमध्ये सिग्नेचर अपलोड केल्यानंतर पण एक पॉपअप येतो की ही सिग्नेचर थोडीशी कोपऱ्याला गेली आहे किंवा ह्या साईडला आली आहे, मग सेंटरला आणून ठेवायची आणि पुढे सेव्ह करायची. ठीक आहे, आता येतो मुद्दा पोस्ट प्रेफरन्स भरण्याचा आहे ना, पोस्ट प्रेफरन्स भरण्याचा. आता कोणती पोस्ट सिलेक्ट केली पाहिजे आणि काय केली याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ आपण टाकलेला आहे सारथी एज्युकेशन चॅनलवरती. पण हा जो आता पोस्ट प्रेफरन्स आहे, ॲज आय सेड ॲट स्टार्टिंग ऑफ प्रेझेंटेशन, की ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या तुमच्या सध्याला मी एक्सप्लेन करतो, ह्या डिग्रीवाल्यांसाठी NTPC साठी. सेम पोस्ट ज्या तुम्ही काल नोटिफिकेशन मध्ये बघितल्या 12th बेससाठी, ह्या पोस्ट नसणार आहे त्यांच्या फॉर्म भरताना, फक्त ज्या पोस्ट त्या नोटिफिकेशन मध्ये त्या इथं अवेलेबल असणार आहे. लेट इट बी. आता जर NTPC साठी सांगायचं झालं किंवा जे 12वीचे मुलं आहेत ज्यांना फॉर्म भरायचा 10+2 वाल्यांसाठी, त्यांनी काय करायचं रे, आता इथं ब्लॉक नंबर 1 आणि इथं दुसरा ब्लॉक नंबर 2, इथं काय करायचं रे, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे कसं, तुम्ही पहिल्यांदा तुमचा पोस्ट ऑफ प्रेफरन्स ठरवून घ्या याच्यामध्ये, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी जर असेल तर मी पहिल्यांदा गुड्स मॅनेजर घेईल, ट्रेन मॅनेजर घेईल, सॉरी याच्यात काय गुड्स ट्रेन मॅनेजर, नंतर मी स्टेशन मास्टर घेईन, नंतर मग मी ह्याच्या चीफ कमर्शियल कम टायपिस्ट सुपरवायझर, सिनियर कम है ना. मग त्या हिशोबाने जर मला पहिल्यांदा जर स्टेशन मास्टर घ्यायचे फॉर एक्झाम्पल, तर मग मी इथून स्टेशन मास्टरला क्लिक करणार, घेणार, इथं सोडून देणार है ना. नंतर मला जर गुड्स ट्रेन मॅनेजर व्हायचं आहे तर मी इथून याला उचलणार, क्लिक करून इथं ड्रॉप करून देणार. मग ज्यावेळेस तुम्ही हे ड्रॅग अँड ड्रॉप करून सगळ्या तुमच्या पोस्ट ऑफ प्रेफरन्स अप्लाय करणार ना प्रॉपर, त्यावेळेस तुम्हाला इथं बघा याच्यात बघा डिफरन्स जाणवतोय. पहिल्यांदा ह्या पोस्ट ऑफ प्रेफरन्स तुमच्या इकडून आहे, आता पोस्ट ऑफ प्रेफरन्स इकडून गेल्या. मग फक्त पोस्ट ऑफ प्रेफरन्स भरताना काळजी घ्या की तुम्हाला तुमच्या हिशोबाने रेल्वेमध्ये किती ब्राईट फ्युचर पाहिजे है ना, तुम्हाला तुमच्या हिशोबाने ह्या सगळ्या पोस्ट ऑफ प्रेफरन्स टाकायच्या आहे. ठीक आहे, मुव्हिंग फॉरवर्ड. आता लाईक ऑलमोस्ट आपण लास्ट पॉइंटला येतोय, थोडं शेवटी येतोय. बघा माझी सिग्नेचर टाकली मी. ठीक आहे, आता इथं जे आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय RRB और RRC, ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला फॉर्म भरायला सुरुवात केली ठीक आहे त्यावेळेस, म्हणून या बाकीच्या सगळ्या भरण्यासारख्या म्हणजे तिथं आपल्याला मॅन्युअली टिक करायचंय. म्हणून या ब्लू कलर मध्ये आता मी ते टिक केलेले म्हणून तुम्हाला दिसतंय, आणि हे ऑलरेडी डिफॉल्ट झालेलं आहे. डिफॉल्ट म्हणजे कसं, ही ऑलरेडी तुमचं टिक झालेलं आहे. नंतर तुम्ही इथं प्लेस टाका, ज्या पण जागेवरून तुम्ही फॉर्म भरताय, ज्या पण तारखेला तुम्ही फॉर्म भरता ती डेट ऑलरेडी येऊन जाईल, ऍप्लिकंटची सिग्नेचर येऊन जाईल. कृपा करून सगळ्यांनी फॉर्म सेव्ह करा आणि नंतर तुम्ही ऍप्लिकेशन पुढे ना, मग ज्या पण प्रोसेस आपण केल्या आहेत ना, तिथं प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला सेव्ह आणि मग पुढे जा, ह्या हिशोबाने सेव्ह आणि मग पुढे जा. मग ज्यावेळेस तुम्ही इथं सेव्ह केलाय, आता येते बारी प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन, की तुमचं ऍप्लिकेशन कसं दिसणार. मग माझं ऍप्लिकेशन असं दिसणार, जेवढ्या पण डिटेल्स तुम्ही भरल्यात ते फक्त एक नॉर्मल समरी फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर येऊन जाईल. तुमचा फोटो, सिग्नेचर एक्सेट्रा बाकी सगळं येऊन जाईल. नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, पेमेंट डिटेल्सच्या पेजवरती येतो आपण. मग पेमेंट डिटेल्समध्ये पण तुमचं नाव, मेल ID आणि नंबर येऊन जाईल. इथं फक्त पेमेंट विथ रेझर पे. आता यांची रिफंड पॉलिसी एकदा समजून घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल असं होतं ना की मुलांना अशी अपेक्षा असते, जर मी पेपर दिला नाही, मग तो थोडासा त्या मुलांना माहिती नसतं की पैसे मागा कधी येणार एक्झॅक्टली.
मग रिफंड पॉलिसी काय सांगते त्यांची, की तुम्ही जर पेपरच दिला नाही कुठलाही सीबीटी मध्ये आणि सीबीटी, तर तुम्हाला कोणत्याही सर्कमस्टान्सेसमध्ये तुमचे पैसे वापस केले जाणार नाही. पण पैसे कधी वापस केले जातील, जे की त्यांनी त्या पॅरा नोटिफिकेशनचा पॅरा 7.2 मध्ये पण मेन्शन केलेलं आहे. सीबीटी 1 ज्यावेळेस तुम्ही देणार त्यावेळेस तुमची जी पण अमाऊंट त्यांनी ठरवून दिलेली आहे ती तुमच्या खात्यात येऊन जाणार. त्याच्यासाठी अगेन खात्यामध्ये तुमचा जो म्हणजे खात्यामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या स्टेजवरती आपण डिटेल्स भरलेत अकाउंट डिटेल्स ते फक्त प्रॉपर भरा, जेणेकरून तुमचे जे पैसे वापस येणार ते त्या अकाउंटमध्ये येऊन जातील. ठीक आहे. आय गेस ही जी माहिती आहे ही सगळ्यांना आवडली असावी आणि मेजर मुलांना ही जी माहिती आहे भरण्यासाठी, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हेल्प होईल. ठीक आहे. नवनवीन व्हिडिओज आपण आणतच असतो. या नवनवीन व्हिडिओसाठी, नवीन अपडेटसाठी सारथी एज्युकेशनच्या चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.